आज बनवणार आहे आपण आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या। तर चला पाहूया आपण त्याचं साहित्य। तर हे मी घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। आणि आपल्याला त्यामध्ये अजून घेतलेलं आहे मी 1 पाव चमच इलायची पावडर घेतली आणि अर्धा चमच खायचा सोडा घेतलेला आहे। हा खसखस घेतला 1 चमच आपल्याला याला वरतून लावायला। आणि हे चवीनुसार मीठ घेतले 1 चमच। तुम्हाला जसं आवडत असेल कमी जास्त असं तुम्ही करू शकता। तर मी याच्यामध्ये हे मिक्स करून घेणार आहे, खायचा सोडा इलायची पावडर याला पण आता मिक्स करून घेणार आहे। याच्यामध्ये मी 4 चमच तूप गरम करून याच्यामध्ये मोहन घालून घेणार आहे मी। तर हे बघा मी 4 चमच तूप घेतलेला आहे, त्याला गरम करून घेणार आहे। गरम केल्यानंतर जरा मोहन छान अशा खुसखुशीत कापल्या होतील आपले, त्याच्यासाठी मी गरम करून घेणार आहे, थोडं थंड पण करून घेणार नंतर। तर हे आपलं असं गरम तूप झालेलं आहे। आता थोडंसं मी 5 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर याच्यात मी मिक्स करून घेणार आहे। तर हा मी गूळ घेतलेला आहे पाव किलो, तो पाव किलो गूळ मी आता त्या पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करणार आहे। पाणी आता आपण गुळाच्या कापण्या बनवतोय। जास्त पाणी नाही घ्यायचं आपल्याला, कारण पाणथट होते, त्याच्यासाठी थोडंसं पाणी मिक्स करणार आहे। तर हे आता बघा मी थोडंसंच पाणी घातलंय 1 ग्लासभर, पाव किलो गूळ घेतलेला आहे आणि असं आपल्याला चेंगरून घ्यायचंय। याचं एकदम पाणी बनवायचंय, तर असं चेंगरून खडे ह्याच्यात राहिले नाही पाहिजे। तरी पण आपण गाळणीने गाळून घेणार आहे, चाळणीने, त्याच्यामध्ये खडे जाता कामा नये। तर हे गरम केलेलं तूप 4 चमच ते आता मी याच्यामध्ये मिक्स करून घेते। हे मिक्स करून घेते मी आता याच्यामध्ये। आपण याला पहिल्यांदा मिक्स करून घेऊन मग आपण हे गुळाचं पाणी केलेलं याच्यामध्ये पीठ याचं मळून घेणार, हे आपण चाळणीने गाळून घेणार आहे। गाळून तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही कमी जास्त मळून घ्यायचं। मळताना घट्टच पीठ मळायचं आहे आपल्याला, जास्त पातळ मळायचं नाहीये। मस्त अशा कापण्या लागतात गोळीची। तर चला पाहू शकता ना आता कापण्याचं पीठ मळून तयार आहे। तर याला मी 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। तर 10 मिनिटं मी ना झाकून ठेवते। 10 मिनिटानंतर आपण ना बनवण्यासाठी घेतो। तर आता आपलं पीठ पळून 10 मिनिटं झालेले आहे। तर आता ती कढई घेणार आहे तेल गरम होण्यासाठी आपल्याला कापण्या तळायला। तर आता कढई मी ठेवून घेते गॅसवरती गरम होण्यासाठी। आणि हे बघा आता आपलं पीठ मळून तयार आहे, अशा पद्धतीने बघा मऊ झालेलं आहे। तर आता आपण याच्या कापण्या लाटून घेणार आहोत। आता कढई मी गरम होण्यासाठी ठेवली, तर आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे। गरम तेल होण्यासाठी मी ठेवणार आहे। तेल गरम होते तोपर्यंत आपण कापण्या लाटून घेऊया। तर बघा आपलं पीठ मस्तपैकी असं तयार आहे म्हणून थोडस मी पीठ टाकणार आहे खाली आपल्या कापण्या चिकटणार नाही म्हणून।
गव्हाचं पीठ घेतलेलं सुकं थोडस ते लावण्यासाठी. तर याच्यासाठी मी बघा आता थोडीशी खसखस घेणार आहे. त्याच्यावर वरती अशी लागली पाहिजे आपल्या कापल्याला. तुम्हाला पातळ हवे असतील पातळ करून घ्या, जाड हवे असतील तर जाड घ्या. आणि आपण मोहन घालतो त्यावेळेस तुम्हाला जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता. पण तुपाने कसं जरा खुसखुशीत अशा मस्त अशा लागतात. तर बघा आता आपली कापण्याची चपाती किंवा पोळी लाटून तयार आहे. त्याला टाकून कट करून घेणार आहे अशा प्रकारे. तर हे अशा बारीक साईजच्या तुम्ही कट करू शकता. मोठे हवे असतील तर मोठे करू शकता. तर ह्या अशा कट करून घ्यायच्या आहे. तर अशा मस्त आपल्या होऊन झालेल्या आहेत. तर बघा आपली ही कापणी कशी तयार झालेली आहे बघा. किती छान अशी दिसते बघा. मस्त अशा सुटसुटीत झालेल्या आहेत. अशा सर्व तयार करून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या लाटून. तर आता आपण लाटलेल्या कापण्या आहेत आता तळायला सोडूया. गरम तेल असतं तर हळूहळू तुम्ही सोडून घ्या. घाई करायची काही गरज नाही. एकदम सावकाश तळून घ्यायचे आहेत. कमी गॅसवर तळून घ्यायचे. मी गॅस कमी केलेला आहे. तर बघा कशा मस्त अशा टम अशा फुगलेल्या आहेत पुरीसारख्या आपल्या. थोडासा सोडा टाकल्याने तर तुम्ही पण सोडा आवडत असता सोडा टाका, असेल तर नका टाकू. पण सोडा टाकल्या तर जरा मस्त पैकी अशा बघा कशा फुगते पुऱ्यासारख्या. सुगंध पण छान असा सुटलेला आहे. तर नक्कीच आषाढ स्पेशल आमची कापण्याची रेसिपी आवड फॅमिली चॅनल आमच्या तयार आहे. तर आमच्या ह्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि आमची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. तर बघा आपल्या मस्त अशा कापण्या अंदाज झालेले. तर बघा आपल्या कापण्या तळून तयार आहेत. मस्त अशा लाल खुसखुशीत क्रंची झालेले आहे. आणि आता या प्लेट मध्ये मी काढून घेणार आहे. म्हणजे कागदावरती म्हणजे जास्त तेलकट असं तेल राहणार नाही याच्यामध्ये. जे असेल तेल ते पूर्ण या कागदाला चिटकून जाईल. तर या प्रकारे मी सर्व या आता राहिलेल्या कापण्या तळून घेणार आहे. बघा मी राहिलेल्या सर्व कापण्या राहिलेल्या सर्व अशा लाटून आणि कापून घेतलेले. तर आपण याला सर्व तळून घेऊया. एकदम हलक्या हाताने सोडायच्या म्हणजे तेल उडणार नाही याची दक्षता घ्यायची आपल्याला. मस्त अशा लाल लाल होते. बघा कमी गॅसवर ठेवलेला आहे. तेल गरम झालेलं आहे. सुगंध पण इलायची पावडरचा
छान असं येतंय कापण्यामध्ये. तर आपण काढून घेऊया. हे बघा राहिलेल्या पिठाची मी माझ्या मुलीसाठी पुरी किती छान बनवली बघा, गोड पुरी बनवलेली.